ನಮಸ್ಕಾರ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಹೋರಾಟ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲಿಂದ DC ಆಫೀಸ್ ತನ ಅಂಥೇಳಿ. ಅದು ಯಾಕೆ ಹೋರಾಟ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಅಂದ್ರೆ, ಮಣಿಪುರ ಊರೇನದ ಒಂದು ಇದು ಅದ. ಆ ಮಣಿಪುರ ಊರಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಣ್ಣುಮಗಳಾಗಲಿ ಗಂಡು ಮಗ ಆಗಲಿ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದವ್ರಿಗೆ ಏನು ಇವರು ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 23 ವರ್ಷ 24 ವರ್ಷ ಏನು 18 ವರ್ಷದ ಹುಡುಗ್ಯಾರ ಅವರು ನಗ್ನ ಚಿತ್ರ ಇವರು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ 3 ತಿಂಗಳಿಂದ ಅತ್ಯಾಚಾರ ನಡೆದ ಇದೆ. ಅದು ಆ 3 ತಿಂಗಳಿಂದ ಅದು ಬಯಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದಿಲ್ಲ. ಈಗ ನಿನ್ನೆ ಮೊನ್ನೆ 2 ದಿವಸ ಚಿತ್ರ ಹೆಂಗದ ಅಂಥೇಳಿ ಆ ನಗ್ನ ಚಿತ್ರ ನೋಡಿದ್ರೆ ಯಾರು ತಾಯಿ ತಂದೆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಹೆತ್ತವರು ಅದನ್ನು ನೋಡಲೇಬಾರ್ದು. ಆ ಥರ ನಗ್ನ ಚಿತ್ರ ಅವರು ಡೈಲಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಮುಖಾಂತರನೂ ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಅದನ್ನು ನಾವು ಖಂಡಿಸಿ ಇಲ್ಲಿಂದ ನಾವು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಚೌಕದಿಂದ ನಾವು DC ಆಫೀಸ್ ತನ ರ್ಯಾಲಿ ಹೊಂಟಿದ್ದೇವೆ. ಆ ರ್ಯಾಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಏನು ಮಣಿಪುರಲ್ಲಿ ಈ ಥರ ಅತ್ಯಾಚಾರ ನಡೆದದ, ನಮ್ಮ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದವರು, ನಮ್ಮ ಮೋದಿಯವರು ಏನು ಈ ಥರ ಅವರು ನೋಡ್ಕೋತ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಏನೇ ಆಗಲಿ ಒಂದು ಅವ್ರಿಗೆ ನಾಚಿಕೆ ಬರಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಹುಟ್ಟಿದ್ದು ಒಂದು ಹೆಣ್ಮಗಳ ತಾಯಿ ಹೊಟ್ಟಿಂದನೇ ಹುಟ್ಟಿದ್ದು. ಈಗ ಲಂಗ ನಾಚಿ ಏನು ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಅದು ನಿಮಗೆ ನಾಚಿಕೆ ಬರ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾ ಈ ಮುಖಾಂತರ ನಿಮಗೆ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. 3 महीने होने आया अत्याचार मणिपुर में अत्याचार हो रहा. अत्याचार मणिपुर में हो रहा तो आज कर्नाटक में आने कितनी देर लगता. औरता ಹೆಣ್ಣು ಅಂದರೆ समाज कण्णु. एक कण्ण के ऊपर तुम सब जना ऐसा आस रखे कर तो ऐसा अत्याचार करे. लंगे हो उनको लंगे करा को, रैली काट को, उनको कत्ल कर को, छोड़े कर तो भी इनको ऐसा छोड़ना कहीं को. इनको सजी कड़ी की कड़ी सज़ा होना. इनको कड़ी की कड़ी सज़ा होना. इनको फांसी डालना. पहला इन्हें छोड़ेंगे कई को हाथा पाँव कट करना, उनके अंकियाँ काटना. इन्होंने सब जना से घट हो धैर्य करेगा तो उनके हाथ से नहीं हुआ. ये BJP सरकार, ये पुलिस सरकार इतने सब जना रोको कई कहती थी 3 महीने से कोई एक्शन की नहीं लिए. भी बैकाई के ऊपर ऐसा अत्याचार होने लगा कर तो आज मणिपुर में हुआ, सब कर्नाटक में होता. आने कितनी देर लगता. ऐसा होने लगा कर तो कैसा ये देश हमारा कैसा होने वाला है. ये हेण्णु करके तो समाज कर्ण करके तो कौन भी आँख उठा देखे तो उनके आँखें काने बत्ते हमारी हिम्मत है. वहाँ वैसा ये करता हमने तो छोटा पब्लिक है हमारे हवाले तो करो. उसकी सज़ा हमें देते. उनके हाथों से नहीं हुआ कर तो हमें उसकी सज़ा हमें देने वाले. बस क्या भी रहा क्या कर तो मीडिया वाली बंद करे, ये मोबाइल बंद करे, नेटवर्क बंद करे, सब बंद करे. 3 महीने के बाद में अभी हमने बीजापुर में ऐसा मालूम हुआ भी अब ऐसा ये कब तक ऐसा अत्याचार होने वाला. ये अत्याचार करके तो हमरा घर से हमें फिरना है क्या नहीं फिरना. औरता कामक जाने वाले, औरता टीचरा होने वाले, डॉक्टर होने वाले, हर एक बात में जाने वाले. आदमी चुनूँ करे कर तो कैसा आगे का. हमें माँ है, एक भान है, एक बीवी है. ये कहते सब जना रहो को भी सपोर्ट करना. एक माँ के दागल एक भान के दागल सपोर्ट करना छोड़ कोई नूच ऐसा अत्याचार करे करके तो हमारे समाज में कैसा है, हमारे देश में कैसा है, हमारे देश में हमें कैसा फिरना है. हमें ऐसा करने लगेगा तो क्यों फिरना, क्यों ये करना. भी BJP सरकार उन सब पूरा देश फिरने उनको टाइम है. हमारे मणिपुर में जाकर उनको देखने का टाइम नहीं है. उनको हमारा देखना, उनको एक देश चला रहे करके तो सबके ऊपर नज़र रखना, औरतों के ऊपर नज़र रखना, आदमी के ऊपर नज़र रखना. क्या हो रहा क्या नहीं हो रहा, कौन सी इसमें क्या हो रहा करने को उनको एक्शन भी लेना. उन्होंने देख को एक्शन लेना. अभी 3 महीने में तो उन्होंने एक्शन नहीं लिए. उनको अमेरिका जानी है, उनको वहाँ जानी है, उनको टाइम है. अभी हम यहाँ मणिपुर में जाकर उनको क्या अत्याचार हो रहा कर बोल उनको टाइम नहीं है. उनको जा कुछ नहीं करने टाइम नहीं है. उनको भी पुलिस अभी सब ये करने वाले पुलिस अभी कैसा क्या चुप बैठी. इतना अत्याचार हुआ उनको कत्ल करे तो उनको कैसा क्या चुप बैठे. इतने दिन से 3 महीने से इतने 80 दिन हुआ तो भी ऐसा कैसा क्या चुप बैठे. अब वहाँ हुआ तो यहाँ आने का कितना देर. वैसा ये नहीं हुआ करके तो हम पब्लिक के हवाले कर छोड़ो. तुम्हें उनके हाथ हमें क्या करने का हमें करते हैं. तुम्हारा हाथ से नहीं हुआ करके तो भी तुम्हारा नहीं हुआ करके तो तुम्हें इससे छोड़ो. हमें क्या करने का हम कर लेते. बता तो करो तुम्हें भी हम फिरना करना करके तो कैसा फिरना. एक डर रख ले कुछ फिरना. पीछे से कौन आता, सामने से कौन आता, हम करें क्या. हमने ऐसा अत्याचार कई बार हम करें. हम तुमने क्या बोले रहना, तुमने करे रहना. क्या भी हमें बोले रहते तो तुम्हें हमने बोलना, हमने कत्ल करना, हमने क्या भी ऐसा खलास करना. भी हम क्या भी नहीं बोले पीछे से हम नहीं करते करके तो इसका कारण कौन. क्या समाज है, क्या देश है, क्या BJP सरकार है. ये क्या कौन सा है समझ में आ रहा नहीं. ये सो को हमें मिटाना, अत्याचार नहीं होना कर बोल को हमें ये करें तो एक 4 महीने जाता नहीं अत्याचार होता. 4 महीने जाता नहीं अत्याचार. बैका के ऊपर से अत्याचार कई के बारे में ये होना नहीं है. हमने भी ऐसा करने लगे करके कैसा हमें धैर्य से कैसा आगे जाना है. हमें फरजाना जमादार बीजापुर के प्रगतिपरा संगठन की तरफ से यानी पूरे संगठन, पूरे महिला संगठन और पूरे NGOs के तरफ से मणिपुर जो 3 महीने से जल रहा है उसके लिए प्रोटेस्ट करने के लिए हम अंबेडकर सर्कल से एक रैली के शक्ल में DC ऑफिस को आए हैं.
आपको मालूम होना चाहिए कि 3 महीने से मणिपुर जल रहा है और हमारा देश का प्रधानमंत्री विदेशों की यात्रा कर रहा है, और यात्रा कर रहा है तो भी वहाँ से मणिपुर की बात नहीं कर रहा है, दिल्ली कैसी है बोल के पूछ रहा है। ये हमारी देश की हालत है। क्यों मणिपुर जल रहा है? सिर्फ 2 जातों के ऊपर झगड़ा लगाकर वहाँ पर हज़ारों घरों को जला दिया गया है और 160 लोगों को मारे जाने की खबर आ रही है, जबकि वहाँ के हालात देखें तो हज़ारों लोग मर गए होंगे ऐसा नज़र आता है। ये क्यों हमारे भारत देश में, ये क्यों, ये जात की राजनीति क्यों? ये हमारा सवाल है। इसीलिए हम सरकार से, जो होम मिनिस्टर हमारे देश के 140 करोड़ लोगों के होम मिनिस्टर 2 बार मणिपुर जाकर वहाँ पर मीटिंग लेकर वहाँ के हालात का जायज़ा लेकर भी कुछ फ़ायदा नहीं हुआ। क्यों ऐसा? एक होम मिनिस्टर जाने के बाद भी वहाँ के हालात नहीं सुधर रहे तो फिर ये देश की हालत कैसी? 140 करोड़ लोगों का हाल क्या होगा? ये पूछने के लिए आज हम डीसी के ज़रिए हमारे देश के प्रेसिडेंट को सवाल कर रहे हैं। प्रेसिडेंट भी हमारे देश की एक बुड़कट जनांग की लेडीज़ है, वो हमारे प्रेसिडेंट भी खामोश अपना ज़बान बंद करके बैठे हुए हैं। तो ये आज ये हालात हैं तो कल आने वाले दिनों में और भी हालात बिगड़ सकते हैं। इसके लिए हम सरकार से अनुरोध करते हैं कि जैसे भी हो जल्द से जल्द वहाँ पर शांति वातावरण आना चाहिए और लोगों में भरोसा आना चाहिए। छोटे बच्चे हैं, बच्चों को आपको क्या बताए, लड़कियों को नंगा कर कर घुमाया जा रहा है और उनको फतरे और गोलियों से मारकर ख़त्म किया जा रहा है। ये क्या हालत है? इंसान है या हैवान है? हैवानों के साथ भी ऐसा रवैया नहीं किया जाता जो कि इंसानों के साथ किया जा रहा है। इसके लिए हम देश के प्रेसिडेंट और प्रधानमंत्री से अनुरोध करते हैं जल्द से जल्द वहाँ के हालात को सुधारने में आप आगे आएँ और अपनी ज़बान खोलें। ज़बान नहीं खोल रहे हैं और कुछ नहीं बोल रहे हैं तो फिर वो देश का हाल क्या होगा? इसके लिए हम तमाम से अनुरोध करते हैं जल्द से जल्द वहाँ के हालात को सुधारने में आप जैसे जैसे वो करना है कानूनी कार्रवाई करके वहाँ का मामला को रोक कर वहाँ पर नमदी और शांति लाने की कोशिश करें। मैं अकरम माशावकर। आज बीजापुर शहर में एक बड़ी तादाद में जो है औरतें और मर्द हजरात जो है एक प्रोटेस्ट के लिए आए हुए हैं और एक साथ ही साथ एक मनवी हमारे डीसी साहब को देने के लिए आए हैं, जिसका मकसद यह है कि पिछले दिनों लगभग 3 महीने से हमारे मुल्क के एक रियासत मणिपुर के अंदर जो है बेइंतहा जुल्म हो रहा है, जिसमें जो है औरतों को नंगा किया जा रहा है, उनका रेप किया जा रहा है, उन्हें जलाया जा रहा है और साथ ही साथ जो है बच्चों को तक उन पर जुल्म हो रहा है। और ये सारी चीज़ें देखते हुए भी हमारी बीजेपी गवर्नमेंट, हमारे देश की बीजेपी गवर्नमेंट जो है खामोश है। हमारे प्रधानमंत्री खामोश हैं, अमेरिका का दौरा कर रहे हैं, पर मणिपुर में क्या हो रहा है इन्हें किसी से कुछ लेना देना नहीं है। मणिपुर का जब इनको वीडियो मिलता है, वीडियो के ज़रिए देश की खबर रख रहे हैं, तब ये 79 दिन के बाद जाकर एक प्रेस कॉन्फ्रेंस में कहते हैं कि मुझे मणिपुर के हालात पर बड़ा अफसोस है। लेकिन ये हमारे लिए, देश की जनता के लिए बड़ी शर्मनाक बात है कि हमारे देश में इस कदर का प्रधानमंत्री जो है हमारे पर बैठा हुआ है। मगर प्रधानमंत्री को ये बात जानना ज़रूरी है कि जिस अवाम को वो जला रहे हैं, जिस अवाम को जलने के लिए छोड़ रहे हैं, जिस हालात को वो जो है काबू में नहीं कर पा रहे हैं, उसी हालात के उसी अवाम ने आपको चुनाकर जो है प्रधानमंत्री की जगह पर बनाया हुआ है। अगर आप उस जगह की इज़्ज़त को अगर बरकरार नहीं रख सकते, अगर आप उस जगह की गरिमा को अगर बरकरार नहीं रख सकते, तो आपको उस जगह छोड़ देना ज़रूरी है। वो आप उस जगह के काबिल नहीं है, आप उस जगह पर जो है बैठना भी नहीं है। और हमारे खास करके देश की मीडिया से कहना चाहता हूँ कि भैया बेशर्म जिस कदर मीडिया हरकतें कर रही है आज इस मुल्क में, जो गोदी मीडिया जो है, बिकाऊ मीडिया है हमारे देश में जो चल रहा है, ये नेशनल मीडिया का जो है, ये मणिपुर के जो है जो जिस कदर जुल्म हो रहा है उस पर इनका जो है कैमरा नहीं दौड़ रहा, बल्कि इनका कैमरा लगातार 24 घंटे जो है सीमा हैदर पर मुकर्रर है। सीमा हैदर जब हंसती है तो ये बताते हैं, सीमा हैदर जो खाती है तो बोलते हैं, सीमा हैदर जब बोलती है तो बोलते हैं, तो उसके साथ हंसी मजाक तक सीमा हैदर के घर पर बैठकर ये मीडिया वाले कर रहे हैं। लेकिन इन्हें मणिपुर का जो है दुख, मणिपुर की बहनें, मणिपुर की माएँ, मणिपुर की बच्चियाँ जिस कदर बेइज्जत और बलात्कार का शिकार हो रही हैं, इनसे इन्हें कोई हमदर्दी नहीं है। मेरा नाम अताउल्ला दराक्षी, मैं SDPI ಜಿಲ್ಲಾ ಸದರ್। ನಮ್ಮ ದೇಶದ ಪುಟ್ಟ ರಾಜ್ಯವಾದ ಮಣಿಪುರದಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಘಟನೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ। ಕಳೆದ 2 ತಿಂಗಳಿಂದ 84 ದಿನಗಳಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ನಿರಂತರ ದೌರ್ಜನ್ಯ, ಅತ್ಯಾಚಾರ
ಕುಕ್ಕಿ ಮತ್ತು ಮೈತ್ರಿ ಸಮುದಾಯಗಳ ಮಧ್ಯೆ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ದೌರ್ಜನ್ಯ, ಜನಾಂಗೀಯ ಸಂಘರ್ಷ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ಸಂಬಂಧ ಮಣಿಪುರದ ಸರ್ಕಾರವು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳದೆ ಮೂಕ ಪ್ರೇಕ್ಷಕರಂತೆ ನೋಡುತ್ತಾ ಇದೆ. ಇದು ಬಹಳ ದುರದೃಷ್ಟಕರ. 4 ಮೇದಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಒಂದು ಘಟನೆ, ಕುಕ್ಕಿ ಸಮುದಾಯದ 2 ಮಹಿಳೆಯರನ್ನು ಅತ್ಯಂತ ಬರ್ಬರವಾಗಿ ಮೆರವಣಿಗೆ ಮೂಲಕ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿ ಕೊಲೆ ಮಾಡಿದಂತಹ ಘಟನೆ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ, ನಾಗರಿಕ ಸಮಾಜವು ತಲೆ ತಗ್ಗಿಸುವಂತಹ ಘಟನೆಯಾಗಿದೆ. ಆದಮೇಲೆ ಈ ಮಣಿಪುರದ ಅತ್ಯಂತ ದೌರ್ಜನ್ಯ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಳೆದ 2 ತಿಂಗಳುಗಳಿಂದ ಅಲ್ಲಿ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಸೇವೆಗಳನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ದೇಶದ ಗೃಹ ಇಲಾಖೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ? ಇದರ ಬಗ್ಗೆ ಯಾಕೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡಿಲ್ಲ? ಸುಮಾರು 5,000 ಮನೆಗಳನ್ನು ಅತ್ಯಂತ ಬರ್ಬರವಾಗಿ ಸುಡಲಾಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ 60,000 ಜನರನ್ನು ನಿರ್ಗತಿಕರನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಯಾಕೆ ಸರ್ಕಾರ ಮೌನ ವಹಿಸಿದ್ದಾರೆ? ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಮೌನಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ? ಇದರ ಬಗ್ಗೆ ಯಾಕೆ ಅವರು ಮಾತು ಎತ್ತುವುದಿಲ್ಲ? ಈ ಘಟನೆ ನಮ್ಮ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಬಹಳ ತಲೆ ತಗ್ಗಿಸುವಂತಹ ಘಟನೆ. ನಾವು ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಮುಖಾಂತರ ಮಣಿಪುರದ ಆ ಜನರ ಪರವಾಗಿದ್ದೇವೆ ಎಂಬ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಉದ್ದೇಶ ಮಣಿಪುರದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ನೆಲೆಸಬೇಕು, ಮಣಿಪುರದಲ್ಲಿ ಆಡಳಿತ ಸುಭದ್ರವಾಗಬೇಕು ಎಂಬ ಒಂದು ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಇದನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಪಡುತ್ತೇವೆ. ಅದೇ ನಾನು ಅಬ್ದುಲ್ ಹಮೀದ್ ಜಾವೀದ್, सॉलिडारिटी यूथ मूवमेंट जिला अध्यक्ष। हिंदुस्तान का एक छोटा सा रियासत मणिपुर, जहाँ पर तकरीबन 3 महीने से वहाँ पर धौंस धांधली हो रही है। 2 कम्युनिटीज़ के बीच में नफ़रत फैला करके उनके दरमियान में झगड़ा लगाया गया है। और ये वहाँ की मणिपुर गवर्नमेंट और फिर सेंट्रल गवर्नमेंट ये खामोश तमाशाई बन करके देख रही है। और ऐसे इंसिडेंट्स वहाँ पर हुए हैं कि उनको देख करके हिंदुस्तान नहीं बल्कि पूरी दुनिया में एक तहज़ीब याफ्ता कौम है ने सर झुकाना पड़ रहा है। तो वहाँ पर गवर्नमेंट क्या कर रही है कि अगर ये इसको संभाल नहीं सकती और ये धौंस धांधली रोक नहीं सकती तो उसको राज़ीनामा देना चाहिए और वहाँ पर प्रेसिडेंट रूल आना चाहिए। अगर दूसरे स्टेट में जहाँ पर दूसरे पार्टीज़ की गवर्नमेंट होती तो फ़ौरन वहाँ पर है ने एक्शन लेकर के वहाँ पर है ने प्रेसिडेंट रूल लगाया जाता था। अब वहाँ पर खामोशी तमाशा देखते हुए ये 2 कम्युनिटीज़ के बीच में इस तरह का भयानक है ने वातावरण वहाँ पर बनाया गया है। और औरतों पर इतना जुल्म हो रहा है कि कोई पूछने वाला नहीं है। सड़कों पर है ने औरतों को नंगा करके उनकी जुलूस निकाला जाता है और सबके बीच में है ने उनकी इस्मत दरी होती है। तो इसके खिलाफ है ने वहाँ का स्टेट गवर्नमेंट खामोश है। और मीडिया वाले जब पूछते हैं तो ये एक ही इंसिडेंट का, इस तरह से बहुत सारे इंसिडेंट, सैकड़ों इंसिडेंट हुए हैं, हम क्या कर सकते हैं। तो इस तरह से बेबसी तारी हो गई है स्टेट गवर्नमेंट पर। तो ऐसी गवर्नमेंट को फ़ौरन है ने बर्खास्त करना चाहिए, उसको है ने फ़ौरन राज़ीनामा देना चाहिए चीफ मिनिस्टर को और फिर वहाँ पर प्रेसिडेंट रूल लागू करना चाहिए। तो ये हिंदुस्तान की पूरी अवाम है ने एक है आज और पूरे महिलाओं की सुरक्षा के लिए है ने एक ऐसा गवर्नमेंट लाना चाहती है कि जो ये निकम्मा गवर्नमेंट है, स्टेट गवर्नमेंट भी और सेंट्रल गवर्नमेंट भी, इसको उखाड़ करके फेंकने का आज़म किया गया है। अब है ने यहाँ पर बीजापुर शहर के प्रगतिपर संगठन के वकुट में बहुत सारे पार्टीज़ और बहुत सारे तंजीमें और NGOs मिल करके मणिपुर के महिलाओं के और वहाँ के जो माइनॉरिटी कम्युनिटी है उनके साथ हैं हम लोग। और आप है ने आपके लिए पूरी देश है ना, पूरा देश है ने आवाज़ उठाने के लिए तैयार है और गवर्नमेंट पर प्रेशर डाल करके आपको सपोर्ट देने के लिए उसको मजबूर किया जाएगा। ये है ने
ये आवाज़ है नहीं सिर्फ बीजापुर तक हद तक नहीं, ये आवाज़ दिल्ली तक भी पहुंचेगी। और ये है नहीं इस गवर्नमेंट को झुकना होगा और अपनी जिम्मेदारी अगर निभाना है तो निभाएं, वरना है नहीं कुर्सी खाली करें, ये हमारी पुकार है। और हम सब है नहीं मणिपुर के महिलाओं के और माइनॉरिटीज़ के हम साथ हैं यहाँ पर। मैं इमाम कासिम, ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಜಮಾತ್ ಇಸ್ಲಾಮಿ ಹಿಂದ್ ಬಿಜಾಪುರ. ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳು ಸೇರಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಕೂಡ ಇದರ ಜೊತೆ ಸೇರಿ ನಿನ್ನೆ ಮತ್ತು ಇವತ್ತು ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯ ಪ್ರತಿಭಟನೆಗಳು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕಾರಣ ಇವತ್ತು ಮಣಿಪುರದಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವಂತಹ ಏನು ಅಮಾನುಷ್ಯ ಕೃತ್ಯ ಏನಿದೆ, ಅಮಾನವೀಯ ಕೃತ್ಯ ಏನಿದೆ, ಅದನ್ನು ಖಂಡಿಸುತ್ತಾ, ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ದೇಶದಲ್ಲಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಆಗ್ತಾ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ನಾವು ಜನ ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲವೋ ಅಷ್ಟು ತನಕ ಈ ರೀತಿಯ ಕೃತ್ಯಗಳು ದಿನೇ ದಿನೇ ಹೆಚ್ಚುತ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಡಳಿತ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥವರು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. 2.5 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಆಫ್ ಆಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಅಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವಂಥ ಘಟನೆ ಈಗ ಹೊರಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ನಿನ್ನೆ ಅಷ್ಟೇ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಘಟನೆ ಬಂದಿದೆ. ಇನ್ನೂ 2 ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಬೆತ್ತಲೆಗೊಳಿಸಿ ಅವರಿಗೆ ರೇಪ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಅವರ ಪ್ರಾಣ ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿಯ ಘಟನೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ರೂ ಕೂಡ 200 ಜನ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಾಣ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. 6,000 ಜನ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ವಲಸೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟೊಂದು ಭಯದ ವಾತಾವರಣ ಇದ್ದು ಜನಜೀವನ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಆದರೂ ಕೂಡ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಟ್ಟು, ಆ ಮೆಮೊರಂಡಮಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನಾಗಿ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಏನಂದರೆ ಮಣಿಪುರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತಕ್ಷಣ ವಜಾಗೊಳಿಸಬೇಕು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ವಜಾಗೊಳಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಸರ್ಕಾರ ತರಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಎರಡನೇದಾಗಿ ಆ ಸಂತ್ರಸ್ತ ಮಹಿಳೆಯರಿದ್ದಾರೆ, ಆ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಸರಿಯಾದ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡಬೇಕು. ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಜೀವ ಬೆದರಿಕೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಅವರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡಬೇಕು. ಇದು ನಮ್ಮ ಎರಡನೇ ಬೇಡಿಕೆ. ಮೂರನೇದಾಗಿ ಈ ಒಂದು ಘಟನೆ ಏನು ನಡೆದಿದೆ, ಈ ಘಟನೆಯ ಪಾರದರ್ಶಕವಾದ ಒಂದು ಎನ್ಕ್ವೈರಿ ನಡಿಬೇಕು ಮತ್ತು ಯಾರು ಇದರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅವರು ಎಲ್ಲರನ್ನು ಕಠಿಣವಾದ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕು. ಎಂತಹ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಯಾರೂ ಕೂಡ ಈ ರೀತಿಯ ಕೃತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆಯೂ ಕೂಡ ಮಾಡಬಾರ್ದು. ಅಂತಹ ಒಂದು ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕಂತ ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಇನ್ನು 4ನೇದಾಗಿ ಈ ಸರಣಿಗಳು ಏನಿದ್ದಾವೆ, ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗಲಿ, ಹಿಂದುಳಿದವರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗಲಿ, ಮೈನಾರಿಟೀಸ್ಗಳ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗಲಿ ದಿನೇ ದಿನೇ ಹೆಚ್ಚುತ್ತಾ ಇದೆ. ಇದು ಯಾಕೆ ಹೆಚ್ಚುತ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ನಾವು ಪ್ರಜ್ಞಾವಂತ ನಾಗರಿಕರು, ನಾವು ಸುಮ್ಮನಿದ್ದೇವೆ, ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲಿಯ ತನಕ ನಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲವೋ ಅಲ್ಲಿಯ ತನಕ ಈ ರೀತಿಯ ಘಟನೆಗಳು ನಡೀತಾನೆ ಇರ್ತವೆ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬದುಕೋದು ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ನಾಗರಿಕರೆಲ್ಲೂ ಕೂಡ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದೇನೆಂದರೆ ಇಂತಹ ಘಟನೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಕೂಡೋದು ಬೇಡ, ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಧ್ವನಿ ಎತ್ತೋಣ, ಒಂದು ಜನಾಂದೋಲನ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡೋಣ, ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರ ಕೊಡೋಣ ಮತ್ತು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ಸುರಕ್ಷಿತವಾದ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಆಗೋ ತನಕ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡೋಣ ಅಂತ ನಾವು ಜನರಿಗೆ ಕರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಾನು ಅಡ್ವೊಕೇಟ್ ತಾಹಿರ್ ಹುಸೇನ್, ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ವೆಲ್ಫೇರ್ ಪಾರ್ಟಿ ಕರ್ನಾಟಕ.
ಮುಖಾಂತರ ಮಣಿಪುರದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರ ಬೆತ್ತಲ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿ ಅವರ ಮೇಲೆ ಗುಂಪು ಅತ್ಯಾಚಾರವೆಸರುವ ಕ್ರೂರ ಪಾತಕಿಗಳಿಗೆ ನಿದರ್ಶನ ಶಿಕ್ಷೆ ವಿಧಿಸುವ ಕುರಿತು ಮಣಿಪುರದಲ್ಲಿ ಕಳೆದ 80 ದಿನಗಳಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಕೋಮು ಸಂಘರ್ಷ ಅತ್ಯಂತ ಗಂಭೀರ ಸ್ವರೂಪ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವಾಗಲಿ ಅಲ್ಲಿನ ರಾಜ್ಯ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರವಾಗಲಿ ಯಾವುದೇ ದಿಟ್ಟ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳದಿರುವುದು ಖಂಡನೀಯ. 2 ಬುಡಕಟ್ಟುಗಳ ಮಧ್ಯೆ ನಡೆದ ಸಂಘರ್ಷ ಅತಿರೇಕಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಒಂದು ಬುಡಕಟ್ಟಿನ 2 ಮಹಿಳೆಯರನ್ನ ಬೆತ್ತಲೆ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿ ಅವರ ಮೇಲೆ ಅಮಾನವೀಯವಾಗಿ ಗುಂಪು ಅತ್ಯಾಚಾರವೆಸಗಿ ಕ್ರೂರತ್ವ ಮೆರೆದ ಘಟನೆ ಇಡೀ ನಾಗರಿಕ ಸಮುದಾಯ ತಲೆ ತಗ್ಗಿಸುವಂತಾಗಿದೆ. ಐತಿಹಾಸಿಕ ಹಾಗೂ ಭೌಗೋಳಿಕ ವಿಶೇಷತೆಗಳಿಂದ ಪ್ರವಾಸಿಗಳ ಆಕರ್ಷಣೆಯ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದುವಾದ ಮಣಿಪುರದಲ್ಲಿಂದು ನಿರಂತರ ಕೋಮು ಗಲಭೆಗಳಿಂದ ಹಲವಾರು ಜನರು ಪ್ರಾಣ ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕೋಮು ಹಿಂಸಾಚಾರದಿಂದ ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಜನ ನಿರ್ಗತಿಕರಾಗಿದ್ದರು. ಬಿಜೆಪಿ ನೇತೃತ್ವದ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ಮಣಿಪುರ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳು ಮೂಕ ಪ್ರೇಕ್ಷಕವಾಗಿರುವುದು ಅತ್ಯಂತ ಖಂಡನೀಯ. ಕೇಂದ್ರ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯವೇ ಕೋಮು ಸಂಘರ್ಷಕ್ಕೆ ಎಡೆಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನು ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆ ವೇದಿಕೆ ಉಗ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸುತ್ತದೆ. ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವಕ್ಕೆ ಮಾರಕವಾದ ಕೋಮು ಸಂಘರ್ಷವನ್ನು ಈ ಕೂಡಲೇ ತಡೆಗಟ್ಟುವುದರೊಂದಿಗೆ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಅಮೂಲ್ಯ ಜೀವಗಳನ್ನು ಉಳಿಸಲು ಹಾಗೂ ಶಾಂತಿಯ ಮರುಸ್ಥಾಪನೆಗೆ ತುರ್ತು ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು. ಮಣಿಪುರದಲ್ಲಿ ಕೋಮು ದ್ವೇಷವನ್ನು ಹರಡುತ್ತಿರುವವರ ವಿರುದ್ಧ ಕೂಡಲೇ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುವುದರ ಜೊತೆಗೆ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯವೆಸದ ಪಾತಕಿಗಳಿಗೆ ನಿದರ್ಶನ ಶಿಕ್ಷೆ ವಿಧಿಸಬೇಕೆಂದು ತಮ್ಮನ್ನು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತೇವೆ. ಆಗ್ರಹಗಳು: ಮಹಿಳೆಯರ ಬೆತ್ತಲ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿ ಗುಂಪು ಅತ್ಯಾಚಾರವೆಸದ ಪಾತಕಿಗಳಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಕಠಿಣ ಹಾಗೂ ನಿದರ್ಶನ ಶಿಕ್ಷೆ ನೀಡಿ. ಮಣಿಪುರದ ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾದ ಹಾಗೂ ಅವರಿಗೆ ಬೆಂಬಲವಾಗಿ ನಿಂತ ಕ್ರೂರಿಗಳು ಎಷ್ಟೇ ಪ್ರಭಾವಿಗಳಾಗಿದ್ದರೂ ನಿಷ್ಪಕ್ಷಪಾತವಾಗಿ ತನಿಖೆ ನಡೆಸಿ ಅವರ ಮೇಲೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಿ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ಮಣಿಪುರ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳು ಈ ಕೂಡಲೇ ಶಾಂತ ಸ್ಥಾಪನೆಗೆ ದಿಟ್ಟ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು. ವಂದನೆಗಳೊಂದಿಗೆ ಭೀಮ್ಸಿ ಕಲಾದಿಗರು, ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕ ರೈತ ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘಟನೆ ಪರವಾಗಿ मनवी ऊपर करो, नीचे चलो, हाँ मनवी ऊपर करो जी. जरा मोबाइल नीचे, हाँ वहाँ से ओके.